हॅलो एव्हरीवन. काय तुम्हाला माहिती आहे का, कुकरमध्ये जर आपण व्हाईट चणे 4-5 तास भिजत घातले आणि ते कुकरमध्ये टाकले आणि त्यामध्ये थोडी हळद, मीठ आणि थोडं तेल घातलं आणि थोडा खायचा सोडा घातला, तर त्याने चणे काय होईल की छान सॉफ्ट शिजेल ते. आणि इथे कुकर बंद करून 4 शिट्ट्या काढून घेतल्या, तर चणे जे आहे ते छान सॉफ्ट शिजेल. आता इथे एका मिक्सरच्या पॉटमध्ये 3 हिरवी मिरची, 1 इंच एवढं अद्रक, 6-7 लसणाच्या पाकळ्या आणि 2 टमाटर छान कापून घातले. आणि इथे कांदा पण एक छान कापून घातला आणि ते मिक्सरवर फिरवलं की त्याची छान पेस्ट तयार होते. आणि इथे आपले छोले जे आहे ते पण छान शिजले आहे. आता तुम्ही बघू शकता किती छान सॉफ्ट शिजले आहे. ॲक्च्युली रिझन असं आहे की सोडा टाकल्यामुळे जे छोले आहे छान सॉफ्ट शिजतं ते. आता एका कढईमध्ये मी तेल घातलं आणि तिथे 1 चम्मच एवढं जिरं घातलं आणि थोडे खडे मसाले घातले आणि जी टोमॅटोची पेस्ट होती ती इथे घातली आणि हे छान तेल सुटतपर्यंत छान परतून घ्यायचं. आता यात मी थोडे मसाले घालून घेते. तर इथे मी 2 चम्मच एवढं धनेपूड घातलं, 1 चम्मच एवढं जिरेपूड घातलं, 2 चम्मच मी इथे लाल तिखट घातलं. तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला. तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तुम्ही जास्त तिखट घालू शकता. इथे 2 चम्मच मी मीठ घातलं आणि अर्धा चम्मच एवढी हळद घातली आणि हे छान परतून घ्यायचं. आणि यामध्ये अर्धा वाटी एवढं पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे जो मसाला आहे तो खाली लागणार नाही. तर मी इथे पाणी टाकून घेतलं आणि तुम्ही बघू शकता आपला मसाला एकदम रेडी. आता इथे मी 2 चम्मच एव्हरेस्टचा छोले मसाला टाकून घेतला आणि आपला मसाला एकदम छान झाला आहे. त्याच्यामध्ये आपण छोले टाकून घेऊया आणि हे तुम्ही बघू शकता याला छान कलर आला आहे आणि छोले पण आपले खूप छान सॉफ्ट शिजले आहे. त्याच्यामुळे हे खायला खूप छान लागतात. आणि याला 2 मिनटासाठी झाकून शिजू द्यायचं आणि तुम्ही बघू शकता आपले छोले एकदम रेडी आहे हॉटेलसारखे. आता इथे मी एका बाउलमध्ये 4 वाट्या मैदा घेतला, 3 वाट्या एवढी रवा घेतला आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं. हे 2 मिनटासाठी मी सोडून दिलं आणि जो मैदा आहे त्याच्यामध्ये होल करून घ्यायचं मध्ये आणि त्याच्यामध्ये अर्ध्या वाटीपेक्षा जास्त मी इथे दही घातलं आहे. तर ज्या वाटीने मी मैदा घेतला त्याच वाटीने मी दही घेतलं आहे. इथे 1 चम्मच एवढं मीठ घातलं, 1 चम्मच साखर घातली आणि अर्धा चम्मच एवढं इथे बेकिंग पावडर घालायचं. आणि बेकिंग पावडर घालून झालं की याच्यामध्ये अर्धा चम्मचपेक्षा जेवढं बेकिंग पावडर घेतलं त्याचं अर्ध आपण इथे खायचा सोडा घालायचा आणि खायचा सोडा घालून झाला की याच्यामध्ये आपण हे छान थोडं मिक्स करून घ्यायचं. 2 मिनटं छान मिक्स करायचं, म्हणजे हे काय होईल की दही जे आहे ते छान फुलेल. त्याच्यामुळे भटुरा जो आहे तो आपला एकदम परफेक्ट होईल. तर तुम्ही बघू शकता दह्याचा जो आकार आहे तो आता डबल होईल आणि याला 2 मिनटं सोडून द्यायचं. 2 मिनटं झाले आहे. आता तुम्ही बघू शकता जो दही आहे ते आपलं डबल झालं आहे. आता जो रवा आपण भिजत घातला होता तो पण याच्यामध्ये टाकून घेते. ॲक्च्युली याने काय होईल की जे भटुरे आहेत ते जास्त ऑइली होणार नाही आणि थोडे क्रिस्पी असे होईल. तर हे छान मळून घ्यायचं, याला छान मिक्स करून घ्या आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा छान सॉफ्ट असा डो बनवून घ्या आणि हे छान 5-7 मिनटं हाताने छान चोळून घ्या, म्हणजे काय होईल की भटुरा जो आहे तो छान फुलेल. आता मी याच्यामध्ये थोडं ऑइल घालून घेते आणि तुम्ही जेवढं जास्त याला चोळाल तेवढा तुमचा भटुरा छान होईल. तर इथे 5-7 मिनटं तुम्ही छान जो डो आहे तो छान चोळून घ्या आणि आपला हा भटुऱ्यासाठी डो रेडी आहे. आता मी काय करते, एक गोळा घेतला आहे आणि त्याला थोडा मैदा लावला आहे. खूप सारे लोक ऑइल पण लावतात, तर तुम्ही ऑइल पण इथे लावू शकता. आता हा भटुरा आपला रेडी आहे. आता इकडे मी गरम तेल ठेवलं होतं कढईमध्ये आणि तेल एकदम तुमचं गरम असायला पाहिजे, तेव्हाच तुमचा भटुरा जो आहे छान फुलेल.
तर तुम्ही बघू शकता आपला भटुरा छान फुलला आहे. आणि या प्रकारे जर तुम्ही भटुरे केले तर तुमचे जे भटुरे आहे ते ऑइली होणार नाही. आणि खूप सारे लोक मला कंप्लेंट करतात की आमचे भटुरे फुलत नाही किंवा ते पापडीसारखे कडक होतात. तर ॲक्च्युली प्रॉब्लेम हा असतो की भटुरे जे आहे त्याचं मेजरमेंट अगदी परफेक्ट असायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं जे तेल आहे ते छान गरम असायला पाहिजे, तेव्हाच तुमचा भटुरा फुलेल, नाही तर तो पापडीसारखा कडक होईल. तर तुम्ही बघू शकता आपले भटुरे जे आहे एकदम रेडी आहे. आणि हॉटेलसारखे छोले भटुरे इथे रेडी आहे. छोले भटुरे म्हटलं की सगळ्यांनाच आवडतात. आणि तुम्हीही ही रेसिपी घरी नक्की करून बघा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा की छोले भटुरे कसे झाले आहेत ते. आणि तुम्हाला माझे रेसिपीज आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.